तमाम क्रीडा रसिकांचे, तमाम मान्यवरांचे आणि YouTube लाईव्ह जे आमचे प्रेक्षक जोडले गेले त्यांचे देखील सहर्ष स्वागत आणि मनापासून आभार. इतके रात्री देखील आपण ही स्पर्धा अनुभवायला आलात. 95 मिनिटांचे लगेच सामना सुरू करून घ्यायचा आहे. 3 दिवसाचा विचार केला तर ऋत्वी स्पोर्ट्स मालवण, दत्तकृपा भरड, आहान स्पोर्ट्स कुडा, पराग 9, जपान 7, सुधीर 7, आदि गौरव स्पोर्ट्स आणि हा सामन्यातील विजेता संघ असे टोटल 8 संघ आपल्याला मिळतील आणि उद्याच्या दिवशी महारणसंग्राम 70,000चा ह्याच मैदानावर रंगवला जाईल. गोलंदाजी मार्कवर मॅन फ्रॉम देऊळवाडा महेश गावकर, राईट हँड राऊंड गट पाहायला मिळतो. तर स्ट्रायकरच्या दिशेने वायरी गावचा सुपुत्र तेजस लुडबे. लेदर क्रिकेट असो, टेनिस क्रिकेट असो, सगळ्या क्रिकेट फॉर्मॅटमध्ये उत्कृष्ट फलंदाजी करणार सुरेख. पहिला चेंडू टप्पा फेकला होता. निश्चितच लाईन लेन भिरकटलेली सांघिक धावसंख्येचं खातं खोललं गेलं. जर गडी वाद केला तर निक्सन कडून 200 रुपयाचा पारितोषिक आहे. महेश गावकरला पहिलाच अतिरिक्त धावणे धावसंख्येचा श्री गणेशा केला गेला. सुरेख फलंदाजी करत होता. मागा सामन्यामध्ये देखील तेजस्वी फलंदाजी पण पाहिली. मुंबई स्थित गुलांसमोर सुरेख फलंदाजी केली. त्यानंतर ह्या चेंडूवर येणारा मोठा प्रहार आपलं खातं मात्र आता खोलताना पाहायला मिळतो तो तेजस. एका चेंडूची सांगता धावसंख्या मात्र बिनगडी बाद 2 धावा. सलामी जोडी फॉकी आणि पकू आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्गावर मात्र महेश गावकर. गोलंदाजी आणि फलंदाजी मार्गावर जे खेळाडू आपल्याला पाहायला मिळते त्यांनी कालच्या दिवस आपल्या समालोचने एक गाजवला होता आणि त्यांच्यासने गुणेश अडकर देखील आपण त्यांचा देखील आवाज ऐकायला मिळाला. त्यांचा देखील हार्दिक आभार. फलंदाजी मार्गावर तेजस मात्र सुरेख बॅक सुरेख फलंदाजी करायला पाहायला मिळतोय. बघता बघता 3 चेंडूची सांगत होते. धावसंख्या पोहोचते बिनगडी बाद 4 धावा. फलंदाजी मार्गावर तेजस लुडबे, नॉनस्ट्रायक पकू, गोलंदाजी मार्गावर महेश. सुरेख चेंडू, सुरेख पट्टा, पंचांकडे दात. पंच दुहेरी धावांचा इशारा करतात. ह्या 2 धावणे धावसंख्या उडी घेते आहे. बघता बघता धावसंख्या पोहोचते ती 6 धावा. 4 चेंडू 6 धावा. षटकातील 5वा चेंडू महेशचा लेग ब्रेक ऑफ ब्रेक दोन्ही कट असणारा हा गोलंदाज आहे. संजय स्मृती संघाचा गुणवान खेळाडू होता. आज मात्र सर्व स्पोर्ट्स संघाचं नेतृत्व करताना ह्या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय. राईट हँड राऊंड विकेट षटकाची सांगता करणारा चेंडू सामना करेल तेजस. सोयड चेंडू, अतिरिक्त धाव प्रत्येक संघाला टोचते बोचते हीच ती अतिरिक्त धाव. निश्चित धावसंख्येत मात्र भर. धावसंख्या पोहोचते ती 8. ह्या धावसंख्येवर 5 चेंडू 8 धावा. निश्चितच 3 अतिरिक्त धाव आपल्याला पाहायला मिळतात. त्या षटकाचा विचार केला तर ह्या चेंडूवर मात्र स्ट्राईक आपल्या दिशेने ठेवायचा विचार होता. मात्र चेंडू घोषित म्हणजे ट्रॅव्हल होतोय. एका षटकाची सांगत होते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 9 धावा. थोडंसं महागडं षटक महेशाचं पाहायला मिळतंय. निश्चितच कमबॅक करावं लागेल. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. वैयक्तिक पहिले सांघिक दुसरं षटक संग्राम. सारंग नामक गोलंदाज मुंबई स्थित गोलंदाज आज मात्र सर्व स्पोर्ट्स संघाचं नेतृत्व करताना पाहायला मिळते. वैयक्तिक पहिले सांघिक दुसरे षटक. हे षटक निर्णय असू शकतं कारण पकुला सुरेख फलंदाजी करावी लागेल. निश्चितच मागच्या सामन्यामध्ये एक चौकार देखील लगावला होता. राईट हँड राऊंड विकेट आपल्याला पाहायला मिळतंय. सारंग राईट हँड राऊंड विकेट आपल्याला पाहायला मिळतोय तो गोलंदाज सारंग. धावसंख्या 9 धावांवर स्थिरावते. स्ट्रायकर दिशेने पकू आपल्याला पाहायला मिळतोय. सारंगला मात्र कमबॅक करावं लागेल. टप्पा सुरेख आहे. गती दिली होती, कट केला होता. मात्र थोडंसं गडबडलेलं यष्टीक्षण पाहायला मिळतंय ते तुषार मोडियाचं. 1 धाव मात्र गणली जाते. एका धावाने धावसंख्येत भर पडते. सुरेख चेंडू फेकला होता तो सारंगने टप्पा शोधतोय. टप्पा भेटलाय. लाईन लेंथ मिळालेली आहे. गती आहे, कट आहे. त्याचा उपयोग मात्र करावा लागेल. राईट हँड राऊंड विकेट षटकातील दुसरा चेंडू सामन्याकडे बघू. फुल टॉस चेंडू पुढे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. पंचांकडे दाद मागतात. पंच 2 धावा म्हणून घोषित करतायत. सुरेख क्षेत्ररक्षणाचा नजराणा शूज टू शूज आणि त्यानंतर हा दुहेरी धावांसाठी जाणारा फटका. सुरेख फटका खेळला होता. ह्या 2 धावाने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते ती तब्बल 12 धावा. 2 चेंडू 12 धावा. सुरेख फटका खेळला होता पकू. षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतोय सारंग. सामना करेल पकू. सुरेख फलंदाजी करतोय. मुंबई स्थित गोलंदाजांसमोर मोठे फटके देखील वारंवार खेळण्याचा प्रयत्न त्यात सफल देखील पाहायला मिळतो. सुरेख चेंडू त्यानंतरचा येणारा लेट कटचा फटका पाहायला मिळाला. घोषित स्वरूपाची 1 धाव बहाल केली जाते. एका धावने धावसंख्येची भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 13 धावा. मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करताना मितेश स्मृती संघ पाहायला मिळतोय. षटकातील 4था चेंडू
सारंग्याचा सामना करील पक्कू. पुन्हा एकदा मोठा फटका येतो. पंचांकडे दाद मागताय. पंचांनी धाव घोषित करायचे. पंच 1 धाव म्हणून घोषित करतात. एका धावने धावसंख्येत भर पडते. बघता बघता 4 चेंडूंची सांगता झाली. धावसंख्या तब्बल 14 ह्या धावसंख्येवर स्थिरावते. षटकातील 5वा चेंडू सारंग्याचा सामना करेल पक्कू. चार चेंडू 14 धावांवर धावसंख्या स्थिरावते. षटकातील 5वा चेंडू दुसऱ्या षटकातील 5वा चेंडू सुरेख चेंडू. पुन्हा एकदा सुरेख फटका. आपल्या फॉलो थ्रो मध्ये सुरेख क्षेत्ररक्षण सारंग्याचं पाहायला मिळत आहे. षटकाची सांगता करणारे चेंडू घेऊन येईल सारंग. सामना करेल पक्कू. निश्चितच हाराकिरीचे फटके पाहायला मिळत आहेत. रिस्क घेतली जाते प्रत्येक चेंडूवर पक्कू कडून. रिस्क आहे तो इश्क आहे. निश्चितच मोठा फटका येईल का की एकेरी सेटकडे वळेल. सुरेख चेंडू सुरेख क्षेत्ररक्षण महेश गावकर. त्यानंतर येणारा सुरेख फेक आणि यश धावचित स्वरूपात बाद. क्रिकेटमध्ये ज्याला आत्महत्या संबोधली जाते त्या स्वरूपात मात्र बाद होतोय. आणि ह्या 2 चेंडूंवर मोठे फटके खेळण्याची गरजच नव्हती. निश्चितच हे 2 चेंडूवर एकेरी धाव जरी निघाली असती तरी मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल केली होती. सलग 2 चेंडू निर्धाव गणले गेले आणि कमबॅक पाहायला मिळतो तो सर्व स्पोर्ट्स संघाचा. बघता बघता 2 षटकांची सांगता झाली. धावसंख्या स्थिरावती ती 14 धावा. येणारा शेवटचा षटक संघाचा कर्णधार वैयक्तिक पहिले सांघिक तिसरे इनिंगची सांगता करणारा षटक तुषार मोरे मॅन फ्रॉम देलवाडा. सामना करेल तेजस आणि साई शिवाईकर. गोलंदाजी मार्कवर तुषार मोरे राईट हँड मोरदेकट पाहायला मिळतोय. जो संघ विजय होईल तो 8वा संघ ठरेल क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करणारा. सुरेख चेंडू सुरेख फटका. सुरेख क्षेत्ररक्षण शुभम तोडणकरचं पाहायला मिळतंय. चेंडू निर्धाव गणला जातोय. निश्चित हारागिरीचे फटके पाहायला मिळतात. सलगचे 3 चेंडू आपल्याला निर्धाव पाहायला मिळतात. या मोठ्या फटक्यांची आवश्यकता नव्हती मात्र थोडस बॅकफुटला आता मात्र मितेश संघ पाहायला मिळतात. नंतर नजाकत तेजस्वी पाहायला मिळते. 2 चेंडूची सांगत होते. धावसंख्या पोहोचते तब्बल 15 धावा. अजून येणारे 4 चेंडू ज्या काही शिल्लक आहे. तुषार मोरे गोलंदाजी मार्कवर कमाल गोलंदाजी करतोय. षटकातील 3रा चेंडू घेऊन येतोय. सामना खेळेल तेजस. पोर्टा चेंडू आला होता. मोठा फटका खेळला होता. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. नितेश षडकरचं पंचांकडे दाद मागतात. पंच निर्धाव चेंडू म्हणून घोषित करतात. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते नितेश याचं. चेंडू निर्धाव. धावसंख्या मात्र स्थिरावली गेली. 3 चेंडूची सांगता 15 धावा. नितेश षडकर उर्फ शालू आत्या. शालू आत्याच्या पदरात राहिलेला हा चेंडू. निश्चितच 4 धावा होत्या. पदर फाटला असता तर मंदार उर्फ पोळा याच्याकडून 100 रुपये पारितोषिक आहे नितेश षडकरला. सुरेख क्षेत्ररक्षणाचा नजराना दाखवला. तेजस लुटबे म्हणजे कामगिरी करावी लागेल. एखादा मोठा फटका. सुरेख क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा. अगं शालू झोका दे ग महिना. सलगचे 2 चेंडू निर्धाव. अजून एकदा 100 रुपयाचा मानकरी ठरतोय नितेश षडकर. सलगच्या 2 चेंडूंवर 2 सुरेख क्षेत्ररक्षणाचे नजराने दाखवताना गोविंद यांच्याकडून 100 पारितोषिक. धावसंख्या मात्र स्थिरावते ती 15 धावा. 4 चेंडू 15 धावा. अजून 2 चेंडू जागे शिल्लक आहे. तेजस लुटबेला मोठा फटका खेळावा लागेल. सुरेख चेंडू सुरेख फटका. गोची स्वरूपाची 1 धाव बहाल केली जाते. बघता बघता धावसंख्या उडी घेते. धावसंख्या बघते ती 16 धावा. षटकाची सांगता करणारा चेंडू इनिंगची सांगता करणारा चेंडू घेऊन येईल तुषार. सामना करेल तेजस. शेवटचा चेंडू इनिंगची सांगता करणारा चेंडू घेऊन येते तुषार. सुरेख चेंडू गुळमाट पाहायला मिळाला. टप्पा सुरेख होता. फलंदाज पुढे सरसवल्यानंतर चेंडू थोडासा मागे खेचला गेला. बघता बघता एका इनिंगची सांगता झाली. धावसंख्या स्थिरावली 16 धावा. विजयाचे समीकरण 18 चेंडू 17 धावा. आणि शालू साठी आमच्या 200 रुपयाचं पारितोषिक. नितेश षडकर काय जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं. निश्चितच युट्यूबवर पुन्हा पुन्हा जाऊन बघण्यासारखं क्षेत्ररक्षण. 200 रुपयाचा मानकरी गोविंद यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत. गोविंद सावंत यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. उर्फ भुला मामा. विविध नावं या निमित्ताने आपल्याला ऐकायला मिळत आहेत. निश्चितच यांचे सत्कार उद्याच्या दिवसात घेतले जातील. मायक्रोफोनवर बरेचसे आवाज उद्या आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सुनीलजी करवडकर आहे. प्रशांत गावडे. अजूनही इतरत्र समालोचन यायचे आहेत. गुणेश षडकर पण आहेत. महेशजी गावकर आहेत. तेजस लुडबे पण आहेत. निश्चितच सगळ्यांचा हिसाब किताब घेतला जाईल. निश्चितच शालूचं जे क्षेत्ररक्षण झालं त्याच्यासाठी गोविंद यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. उर्फ बुल्ला मामा. आणि सर्व्हिस स्पोर्ट्स संघाचा कोच म्हणजेच मंदार सुरेख आपल्याला कोचिंग पाहायला मिळत आहे.
मंदार स्वतः एक सुरेख गोलंदाज होता. मंदार उर्फ आमचा पाव. राजू स्पोर्ट संघात नेतृत्व करायचा कितीतरी स्पर्धा सलग विजेता झालेला संघ आहे. एक दशक नव्हे तर 2 ते 3 दशक गाजवणारा असा तो संघ होता. मात्र आपण स्पर्धेकडे वळतोय, सामन्याकडे वळतोय. चालू असलेला सामना मितेश स्मृती विरुद्ध सर्वेश फोर्ट. 2 षटकांमध्ये थोडासा वरचढ पाहायला मिळाला होता मितेश स्मृती संघ. तदनंतरचे येणारे पकूचे 2 निर्धाव चेंडू आणि तदनंतर मितेश स्मृती थोडासा बॅकफुटला पाहायला मिळाला. हाराकिरीचे फटके पाहायला मिळाले. मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करत होता. निश्चितच 10 चेंडूंचा खेळ माफ करा 8 चेंडूंचा खेळ शिल्लक होता. धावसंख्या 15 होती. 8 चेंडूवर 8 धाव निघाले असते 23 धावसंख्या वळली असती आणि 24 धावांचं टार्गेट निश्चितच राहिलं असतं. निश्चित गोलंदाजी मार्फत डॅनिसला कमबॅक करून द्यावा लागेल. आपल्या संघावर एका दुसरा नावावर नोंदवावं लागेल. मात्र स्ट्राईक दिशेने युवराज गावकर ज्याला या मैदानाचा चप्पा माहिती आहे. एकेरी दुहेरी धावांसाठी ओळखला जाणारा फलंदाज अतिरिक्त धावांचा उपभोग घेत खेळतो. तुषार आणि युवराज सलामी जोडी. पहिला चेंडू सुरेख पहिल्या चेंडूवर यष्टीचित बाद. साईश मयेकर सुरेख यष्टीक्षण पाहायला मिळतंय. डॅनिसने 1 दशक का गाजवलंय, त्याच्याकडे अनुभव कोणता आहे, त्याचं उत्तर मात्र त्याने पहिल्याच चेंडूवर पाहायला मिळतं. सर्वेश फोर्ट संघ थोडासा हाराकिरी पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूवर युवराज कडून ही अपेक्षा नव्हती. बॅकफुट खेळणाऱ्या चेंडूवर फ्रंटफुटला आला, पाय उचलला गेला. तदनंतर येणारं काम आपल्याला पाहायला मिळालं तर साईश मयेकरचा मॅन फ्रॉम वायरी सुरेख यष्टीक्षण पाहायला मिळते. नवीन फलंदाज शुभम तोडणकर ह्या देखील खेळाडूला ह्या मैदानाचा काढण कोपरा माहित असलेला फलंदाज आहे. सुरेख फलंदाजी करू शकतो. एकेकाळी अक्षय स्पोर्टच्या नावावर गाजवणाऱ्या संघाचा सदस्य होता. आज मात्र सर्वेश स्पोर्ट संघाचं नेतृत्व करताना पाहायला मिळतोय. काय तसेच कुलराज बांदेकर यांचा देखील उद्या आपण सन्मान सत्कार करणार आहोत. सुरेख चेंडू पाहायला मिळाला होता. पंचांकडे दाद मागतात. सुरेखचे 2 चेंडू निर्धाव घडले जातात. अजूनही सांघिक खातं काही खोललं जात नाहीये. सर्वेश फोर्ट संघ थोडासा प्रेशर मध्ये पाहायला मिळते. मोठा सामना आहे. बक्षीस मोठा आहे. बक्षिसापेक्षा स्पर्धा मानाची आहे. स्पर्धा पिठा स्मृती चषकाची आहे. वैयक्तिक पहिले सांघिक पहिले षटक डॅनिस घेऊन आल्यानंतर सहजचे 2 चेंडू निर्धाव पाहायला मिळाले. षटकातील 3रा चेंडू घेऊन येईल डॅनिस. सामना करेल शुभम तोडणकर. समीकरण बदलता येणारे 16 चेंडू विजयासाठी 17 धावांची आवश्यकता असेल. 7 संघांनी आपली जागा निश्चित केली. ह्या संघातील या सामन्यातील विजेता संघ 8वा संघ ठरू शकतो. ह्या चेंडूवर मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं मागे खेचल्यानंतर ह्या चेंडूवर मात्र सांघिक खातं खोललं गेलंय. धावसंख्येचा श्री गणेशा केला गेलाय. शुभमच्या बॅटमधून 3 चेंडूची सांगता. धावसंख्या 1 गडी बाद 1 धाव. षटकातील 4था चेंडू सुरेख चेंडू. या चेंडूवर देखील मनगटी फटका आला होता. देखणा फटका शुभमच्या बॅटमधून निघतोय. धावसंख्या देखणे भर पडते. 4 चेंडू सांगत होते. धावसंख्या पोहोचते ती 1 गडी बाद 2 धावा. फुलटा चेंडू. या देखील चेंडूला सन्मान दिला गेला. टप्पा पडला नव्हता. घोषित सर्व चेंडू ट्रॅव्हल होते. बघता धावसंख्येत भर पडते. 5 चेंडूची सांगत होते. धावसंख्या पोहोचते ती 3 धावा. शेवटचा चेंडू. या देखील चेंडूला कट केले जाते. एका षटकाची सांगता. धावसंख्या मात्र पोहोचते ती 4 ह्या धावसंख्येवर. समीकरण बदलते. येणारे 12 चेंडू विजयासाठी 13 धावांची आवश्यकता असेल. दरम्यान आपण पाहतो अनुभवतोय बघतोय पिठा स्मृती चषकाचा हा रणसंग्राम. स्पर्धेतील गटातील अंतिम दिवस. आजच्या दिवशी 3 गट खेळवले गेले. पहिल्या गटामध्ये सुधीर सेवन संघ आदी गौरव स्पोर्ट संघाने, दुसऱ्या गटामध्ये आणि तदनंतरचा हा अंतिम सामना ह्या गटातील. तुषार मोरे मात्र स्ट्राईक एंड दिशेने पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजी केली होती. तदनंतर फलंदाजीची जबाबदारी घ्यावी लागेल कारण स्वतः कर्णधार आहे. कर्णधार पद भूषवावं लागेल. सुरेख फलंदाजी करावी लागेल. समीकरण लहान आहे. 12 चेंडू 13 धावांचा पाठलाग करायचा. मात्र गोलंदाजी मार्फत ओमकार उर्फ भोंगा जो चेंडू मागे खेचण्यात मागे वळवण्यात माहीर आहे. फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्यात माहीर आहे. 12 चेंडू 13 धावांची आवश्यकता असेल सर्वेश स्पोर्ट संघाला. फुलटा चेंडू. या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. घोषित रूपाची 1 धाव पाहायला मिळते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 5 या धावसंख्येवर. 1 चेंडू 5 धावा. ओमकार गोलंदाजी मार्कवर राईट राऊंड विकेट पाहायला मिळते. षटकातील 2रा चेंडू. सामना करेल तुषार.
पुन्हा एकदा चेंडू मागे खेचला होता, सुरेख फटका येतो, पंचांकडे दाद मागतात, पंचांनी धाव घोषित, पंच दुहेरी धावांचा फटका म्हणून घोषित करतात। या 2 धावांनी धावसंख्या मात्र उडी घेते, धावसंख्या पोहोचते ती बघता बघता 7 धावा। सुरेख फलंदाजी तुषार करतोय, कर्णधार पद भूषवल्यानंतर आपल्या खांद्यावर जबाबदारी घेऊन हा संघ चालवताना पाहायला मिळतोय। पहिले षटक सुरेख हाताळलं होतं पहिल्या इनिंगला, त्यानंतर फलंदाजीमध्ये देखील कमाल करताना पाहायला मिळतोय। गोलंदाजी मार्फत ओमकार याला कमबॅक करावं लागेल, प्रीते स्मृती संघाला कमबॅक करावं लागेल, एखादा मोठा विकेट आपल्या नावावर नोंदवावं लागेल। सुरेख चेंडू, पुन्हा एकदा कवरडावचा देखना फटका, धावसंख्या पोहोचते ती 8 धावा, 3 चेंडू 8 धावा। चौथा चेंडू देखील चेंडू, मोठा फटका आला होता, सुरेश क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं, पंचांकडे दाद मागतात, पंच धावचीत स्वरूपात बाद म्हणून घोषित करतायत। क्रिकेटमध्ये ज्याला आत्महत्या संबोधली जाते त्या स्वरूपात मात्र तुषार मोरे बाद होताना पाहायला मिळतोय। नवीन फलंदाज मात्र सिद्धेश धाड आपल्याला पाहायला मिळतोय। 4 चेंडू 8 धावा, धावसंख्या स्थिरावते, स्ट्राईक एंड दिशेने मात्र शुभम तोडणकर आपल्याला पाहायला मिळतोय। चार चेंडू सांगत होत्या, धावसंख्या सर्वात ती 8 धावा, 8 चेंडू 9 धावांची आवश्यकता असेल सर्वेश स्पोर्ट्स संघाला। सुरेख चेंडू, सुरेख फटका, पंचांकडे दाद मागतात, घोषित स्वरूपाची 1 धाव बहाल केली जाते। एका धावने धावसंख्येत भर पडल्यानंतर धावसंख्या पोहोचते ती मात्र 9 ह्या धावसंख्येवर। समीकरण बदलते, 7 चेंडू 8 धावांची आवश्यकता, 7 चेंडू 8 धावा। 7 चेंडू 8 धावांची आवश्यकता असेल। गोलंदाजी मार्कवर ओमकार, सुरेख गोलंदाजी करतोय, शिवम स्ट्रायकरच्या दिशेने। या चेंडूला मात्र उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट केली होती का, थोडस गडबड, पंचांकडे दाद मागतायत, पंचाने धाव घोषित करायचे आहेत। 1 रन म्हणून घोषित करतायत। निश्चितच ह्या चेंडूवर धावची स्वरूपात बाद झाला असता तर ओमकारने कलेक्ट केला असता चेंडू, तर निश्चितच चेंडू हातातून सुटला आणि स्टंप हाताने उडवला गेला। समीकरण बदलते, 6 चेंडू 7 धावांची आवश्यकता। सहा चेंडू 7 धावांची आवश्यकता असेल सर्वेश स्पोर्ट्स संघाला। सिद्धेश आणि शुभम निश्चितच जोडी मैदानावर ठाण मांडून आहे। गोलंदाजी मार्कवर मात्र पाहायला मिळतोय तो गोलंदाज कौशल, सुरेख गोलंदाजी करावी लागेल। आपल्या संघाला क्वार्टर फायनल मध्ये पोहोचवायचं असेल तर 7 धावांचा बचाव करावा लागेल। मात्र स्ट्रायकर दिशेने शुभम पाहायला मिळतोय, नॉन स्ट्रायकर दिशेने सिद्धेश पाहायला मिळतोय। गोलंदाजी मार्कवर कौशल, डाव्यातच गुणवान गोलंदाज। सामना सुरू करायचा आहे, 95 दिसेल। सहा चेंडू 7 धावांचा बचाव करण्यासाठी गोलंदाजी मार्फत डाव्या हाताचा गुणवान गोलंदाज आजच्या दिवसातील शेवटचे षटक हाताळण्यासाठी कौशल। स्ट्रायकर दिशेने शिवम तोडणकर, पहिला चेंडू, सुरेख चेंडू, सुरेख फटका, घोषित स्वरूपाचे 1 धाव। समीकरण बदलते, 5 चेंडू 6 धावा, 5 चेंडू 6 धावा, 5 चेंडू 6 धावा। या चेंडूला मात्र 1 चौटी धाव घेण्यात यशस्वी होण्यात तयार होत आहे। 1 चौटी धाव घेण्यात यशस्वी होताना पाहायला मिळते। दोन्ही फलंदाज उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते। धावसंख्या मात्र बदल होत आहे, 4 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असेल सर्वेश स्पोर्ट्स संघाला विजवण्यासाठी। फलंदाज एकदाच बोलू शकतात, त्याची नोंद घ्यायची आहे। फलंदाज एकदाच बोलू शकतात एका षटकामध्ये। गुरुनाथ पेडणेकर दिसेल, निश्चितच लाईव्ह वर आपण दिसत आहात मित्रांनो।
उत्कृष्ट रनिंग बिटवीन करण्याचा प्रयत्न केला होता. 34 धाव घेण्यात यशस्वी आपल्याला पाहायला मिळतात. काय मात्र सुरेख यष्टीक्षणात नजराणा दाखवतोय साईश मयेकर. प्रत्येक चेंडूसाठी प्रत्येक चेंडूवर एकेरी धावासाठी झगडताना पाहायला मिळतो तो मितेश स्मृती संघ. पंचांनी रिव्ह्यू घेतोय. पंचांसाठी रिव्ह्यू बघायचा आहे. मितेश स्मृती संघाचा रिव्ह्यू येतोय रनआउट साठी. नोटाट सांगतायत पंच अपील फेटाळून लावतायत. रिव्ह्यू मात्र गमावला जातो तो मितेश स्मृती संघाचा. 3 चेंडू 4 धावांची आवश्यकता असेल सर्व स्पोर्ट्स संघाला. 3 चेंडू 4 धावा. निश्चितच सामना सुपर ओव्हरच्या दिशेने जाईल का, की कोणता संघ ठरेल 8वा संघ क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करणारा. 3 चेंडू 4 धावांची आवश्यकता. 17 धावांचा पाठलाग करताना काय झुजवलं जाते मितेश स्मृती संघाच्या गोलंदाजांकडून. 3 चेंडू 4 धावांची आवश्यकता. कौशल गोलंदाजी मार्फत डाव्याचा गुणवान गोलंदाज सुरेश. चेंडू स्वर चेंडू आणि 1 धाव. समीकरण बदललं जात आहे. 3 चेंडू 2 धावांची आवश्यकता असेल. 3 चेंडू 2 धावा. गोट्या कांबळी निश्चितच कोच पाहायला मिळत आहेत. गोट्या गौंडी कोच पाहायला मिळत आहेत. उत्साहाचं वातावरण सर्व स्पोर्ट्स संघाचं. आणि मात्र हे जी सामना थांबवला होता तो खरंच शालूचा पदर. काय क्षेत्ररक्षण केलं होतं. 200 रुपयाचा मानकरी केला होता. गोविंद आणि ते पैसे जमा करायचे आहेत. गोविंद मंदार उर्फ पोया यांनी 200 रुपये जमा करायचे आहेत. शालूसाठी सुरेख क्षेत्ररक्षण ते केलं होतं त्यांच्यासाठी. सुरेख चेंडू सुरेख फटका. सामना बरोबरीत येतोय. समीकरण बदलत आहे. विजयाच्या हुंबरट्यावर सर्व स्पोर्ट जिंकतोय. 2 चेंडू 1 धावेची आवश्यकता. सर्व स्पोर्ट संघ 8वा संघ ठरेल का, की कमबॅक करेल कौशल. 2 चेंडू 1 धाव. 2 चेंडू 1 धाव. सुरेख चेंडू आणि अशा प्रकारे सर्व स्पोर्ट संघ विजेते झाला. मितेश स्मृती संघ आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल खूप खूप आभार. लगेचच चिठ्ठ्या उडवतायत क्वार्टर फायनलच्या. YouTube लाईव्ह वर तुम्हाला थेट पाहू शकता. ऋतू स्पोर्ट्स मालवण, दत्तकृपा भरड, आहान स्पोर्ट्स कुडा, पराग 9, जपान 7, सुधीर 7, आदि गौरव स्पोर्ट्स आणि सर्व स्पोर्ट्स या 8 संघांमध्ये चिठ्ठ्या उडवल्या जात आहेत. 4 मॅच आपल्याला उद्या क्वार्टर फायनलच्या पाहायला मिळतील. 2 सेमीफायनल अनेक संग्राम. सामना जिंकल्याबद्दल सर्व स्पोर्ट्स संघाला निक्सन परेरा यांच्याकडून 350 रुपयाचे पारितोषिक आहे. धन्यवाद निक्सन परेरा. तुमच्यासारखे दानशूर आहेत म्हणून सामने रंगतात. स्पर्धेला मजा निश्चितच उद्याच्या दिवसामध्ये 35 ते 40 हजार घेऊन यावेत आणि समालोचकांवर तिकीट थोडे उडवावेत. निश्चितच आपल्याला आपण क्वार्टर फायनलचे सामने चिठ्ठ्या टाकण्यात येतोय.